काय म्हणालात? घरची आमटी पण व्यवस्थित चव येत नाहीये, तर आज अशी झणझणीत आणि तर्रीबाज आमटी बनवणार आहोत की भातावर दोनदा वाढून घ्याल. नमस्कार मैत्रिणींनो. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बनवणार आहोत झणझणीत, खमंग आणि अस्सल घरगुती चवीची आमटी. ही आमटी पोळी, भात किंवा भाकरी सोबत अगदी परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. तर मैत्रिणींनो, अगदी साध्या बेसिक आणि घरगुती साहित्यापासून ही आमटी तयार होणार आहे. आणि हो, आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एक अशी छोटीशी सिक्रेट ट्रिक की ज्यामुळे तुमच्या आमटीची चव ही होणार आहे दुप्पट. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण सणासुदीला पुरण करतो, त्यासाठी चणा डाळ शिजून घेतो, मग त्यातलं पाणी सेपरेट करतो आणि डाळीचं पुरण बनवतो. आता हेच उरलेलं पाणी म्हणजेच येळवण किंवा कट याची आपल्याला आमटी बनवायची आहे. ही आमटी अगदी कमीत कमी मसाले वापरून अगदी झटपट पण चविष्ट होते. तर सगळ्यात अगोदर मी शिजलेल्या डाळीचं पाणी साईडला काढून ठेवलेलं आहे. आता सुरुवात करूया बाकी साहित्यापासून. तर कटाची आमटी बनवण्यासाठी मी या ठिकाणी एक भाजलेला कांदा, 5-6 लसूण पाकळ्या, साधारणतः 1 इंच आलं, थोडेसे भाजलेल्या खोबऱ्याचे काप आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे. आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्याची बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत. सगळ्यात आधी फक्त खोबरं बारीक करायचं आणि मग बाकी जिन्नस घालून वाटून घेऊ. मसाला एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे. थोडं थोडं पाणी घालून मसाला तुम्ही वाटू शकता. तर इथे बघू शकता मसाला रेडी झालेला आहे. तेल गरम झालं की त्यात हिंग आणि हळद घालून घेऊ. फोडणीचा छान सुगंध आला की तयार केलेलं वाटण त्यात टाकायचं आणि मंद गॅसवर छान परतवून घ्यायचं. आता यामध्ये घरगुती काळा मसाला टाकायचा, त्यानंतर लाल तिखट टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकून तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं. यामुळे आमटीला छान पारंपरिक अशी चव येते. आता यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून हा मसाला आणखी परतवून घ्यायचा. मसाल्याला तेल सुटलं की आता यामध्ये पुरण शिजल्यावर गाळून घेतलेलं पाणी टाकायचं, म्हणजेच आपल्या कटाचं जे पाणी आहे ते टाकायचं. जर आमटी जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं गरम पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची, कारण कटाची आमटी ही थोडी पातळच छान लागते. गरम पाण्यामुळे आमटीला तर्री चांगली येते. आता आमटीला मोठ्या गॅसवर छान उकळी येऊ द्या. उकळी आल्यानंतर 3 ते 4 मिनिटं मंद गॅसवर होऊ द्या. यामुळे मसाले आणि वेळण छान एकजीव होतं. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि बस, आपली झटपट अशी कटाची आमटी तयार आहे. मस्त गरमागरम भात, पुरणपोळी आणि कटाची आमटी याची चव खरंच अप्रतिम लागते. येणाऱ्या होळीला किंवा इतर सणांसाठी ही आमटी नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.